So delicious. नमस्कार मंडळी, मी रसिका स्वागत करते पुन्हा एकदा तुमची सगळ्यांची लाडकी खाद्य यात्रा म्हणजे स्वाद यात्रा मध्ये। तर तुम्ही बघू शकता आज आपण आलोय मल्लेश्वरम कॅफेला। पण इथे भेटतोय बँगलोर मोस्ट फेमस बेन्ने डोसा आणि साऊथ इंडियन स्नॅक्स जे आपण आज ट्राय करणार आहे। सो चला बघूया। सो गाईज तुम्ही बघू शकता माझं फूड इथे आलेलं आहे आणि किती सारे फूड आयटम्स आहेत। आय एम व्हेरी एक्साइटेड टू ट्राय। गाईज इथे डबल वडा फ्राय आहे, देन मिरची भजी आहे, बेन्ने डोसा आहे, थेटे इडली आहे, बिसिबेल्ली भात आहे, टॅमरिंड राईस आहे, वेन पोंगल आहे आणि सकराई पोंगल आहे। मी फर्स्ट मिरची भजीने ट्राय करणार आहे आणि मिरची भजी ही नॉर्मल नाहीये, इट्स अ स्टफ मिरची भजी। तुम्ही बघू शकता की त्याच्यात बटाट्याची भाजी स्टफ केलेली आहे। त्यांनी आपल्याला दोन चटणी दिलेली आहेत त्याच्यासोबत टू डिपेंड, वन इज ग्रीन अँड वन इज रेड वन। खूप टेस्टी। त्या भजीला क्रिस्पीनेस आलेला आहे आणि त्या चिलीमुळे ते स्पायसी लागते आणि जी भाजी त्यांनी स्टफ केलेली आहे आत ती ऑनियन आणि पोटॅटोची भाजी आहे। सो त्या ऑनियनमुळे त्याला एक रॉनेस आलेला आहे आणि कॅरेट पण त्यांनी कॅबेज पण त्यांनी घातलेला आहे त्यात, त्यामुळे एक रॉनेस येतोय त्याला, एक स्पायसीनेस आलेला आहे आणि तो चटणी सोबत खूप यम्मी लागते। भरभरून स्टफिंग केलेली येतात। मस्ट ट्राय। नेक्स्ट आपण वडा खाऊया। तुम्ही बघू शकता वडा एकदम सांबार मध्ये डिप केलेला आहे, एकदम भरभरून सांबार त्याच्यावर घातलाय। वाव, सांबार इज सुपर टेस्टी, एकदम ऑथेंटिक सांबार आहे तो आणि वडा एकदम क्रिस्पी लागतोय, एकदम साऊथ फील झाले मला ते खाऊन। एकदम ऑथेंटिक टेस्ट आहे फूडची। नाव इट्स टाइम टू ट्राय थट्टे इडली। आपल्या इथे मोस्टली सगळीकडे ही इडली भेटते पण मी आतापर्यंत कधीही ट्राय नाही केली आहे। मी इथे फर्स्ट टाइम ही इडली ट्राय करणार आहे। तुम्ही इडलीची साईज बघू शकता, खूप मोठी आणि त्याच्यावर भरभरून घी टाकलेला आहे, तो मसाला टाकलेला आहे आणि ती चटणीमध्ये पूर्ण डिप केलेली आहे। वाव, माइंड ब्लोइंग। इडली एकदम सॉफ्ट आहे आणि एवढं घी टाकलं त्याच्यावर, जी घीची टेस्ट येते ना, सुपर। आणि पोळी मसाला जो टाकलाय त्याच्यावर त्यामुळे त्याने स्पायसी फ्लेवर येतो एकदम आणि तो घीमुळे अजून मस्त लागतोय। तोंडात टाकल्या पहिला घीचा फ्लेवर हिट होतोय, मग तो स्पायसीनेस येतोय। अफलातून। नाव इट्स टाइम टू ट्राय बेन्ने डोसा। आपल्या इथे मोस्ट हाईप डोसा आहे, तुम्हाला पण माहिती आहे आणि मी अजूनपर्यंत कधीच हा डोसा ट्राय नाही केलाय। तुम्ही बघू शकता त्यांनी आपल्याला रेड चटणी दिलेली आहे, ग्रीन चटणी दिलेली आहे, वरून पूर्ण बटर टाकलेलं आहे आणि हा ऍक्च्युली पोळी मसाला डोसा आहे, मीन्स बेन्ने डोसा। तो असा लिटरली आवाज येतोय क्रिस्पीनेसचा त्याच्या। मी ओपन करते तर मी हा फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे। सो क्रिस्पी। मी आधी हा असाच ट्राय करते। सो डिलिशियस।
तोंडात मी टाकल्या विरघळतोय लिटरली. लेट्स ट्राय विथ दिस भाजी. प्रॉपरली खाऊया आपण. भाजी घेऊया, चटणी घेऊया, दोन्ही पण. मजा आली यार, मजा आली. रिअली लव्ड इट. डोसा एकदम स्पॉन्जी आहे आणि भाजी एकदम क्रिस्पी आहे आणि भाजी पण एवढी टेस्टी आहे ना. प्रॉपर जे डोस्यामध्ये भाजी असते ना, थोडी पोटॅटोची, स्वीट स्पायसी, तशी आहे. तुमची चटणीमुळे त्याची टेस्ट अजून एनहान्स होते. चटणी पण खूप मस्त आहे दोन्ही पण. ग्रीनवाली सटल्ड आहे आणि ऑरेंजवाली जी आहे ती थोडी स्पायसी चटणी आहे. परत मन तृप्त झाला पण मी फर्स्ट टाइम खाल्ला पण खूप बेस्ट आहे. तुम्हाला जर बेनेट डोसा ट्राय करायचा असेल किंवा खायचा असेल तर इथे नक्की खावा. हायली रिकमेंडेड. सो मन भरून डोसा खाऊन झाल्यानंतर मी आता पोंगल आणि बिस्वेरली भात ट्राय करणार आहे. फर्स्ट मी बिस्वेरली भात ट्राय करणार आहे. तो बघूनच खूप टेस्टी वाटतं. इट्स फुल ऑफ फ्लेवर्स. खूप फ्लेवरफुल आहे राईस. ज्यात बीन्स आहेत, कॅरेट आहेत, फुल ऑफ व्हेजेस. वन ऑफ दी हेल्दीएस्ट राईस बोलू शकतो आपण. आणि हा ऍक्च्युली सांबारमध्ये केलेला जातो हा राईस. त्यामुळे तो सांबारचा जो फ्लेवर असतो तो पूर्ण राईसमध्ये मिक्स होतो. जी टेस्ट लागते ना ह्याची, स्वीट आहे, स्पायसी आहे, थोडं टँगी लागतंय, सार आहे. फुल ऑफ फ्लेवर्स. फ्लेवरफुल, एकदम फ्लेवरफुल आहे. टॅमरिन राईस ट्राय करूया. हे जरा युनिक आहे टॅमरिन राईस. ड्राय मसाला यूज केलेला आहे राईस मध्ये आणि तो स्पायसीनेस त्याचा हिट होतोय. मला असं आधी वाटलेलं टॅमरिन राईस मग थोडासा टँगी वगैरे असेल एकदम जास्त. अजिबात टँगीनेस लागतो बट यू नो नॉर्मल टँगीनेस. 10% टँगीनेस, 90% स्पायसी आहे. त्यात त्यांनी पीनट्स पण टाकलेले आहेत टू मेक इट मोर ऑथेंटिक. त्याच्यामुळे ती टेस्ट खरंच ऑथेंटिक टेस्ट येते एकदम. म्हणून हे ट्राय करूया. तुम्ही बघू शकता भरभरून तूप टाकलेलं आहे त्याच्यावर. जबरदस्त आहे, जबरदस्त. व्हाईट खिचडी असते ना ते आहे सिमिलर टू दॅट. आणि त्याला ब्लॅक पेपरचा एकदम हार्ड टेस्ट फिट होते त्याची. खूप स्पायसी आहे. आधी एकदम न्यूट्रल लागतं बट नंतर तो झटका लागतो एकदम काळ्या मिरचीचा. आणि भरभरून तूप टाकलं. तुपाची एकदम जास्त टेस्ट हिट होते. दिस इज समथिंग न्यू आय ट्राईड हिअर. आता हा थोडा स्वीट आहे असं मला त्यांनी सांगितलेलं म्हणून मी हा लास्टला ठेवलेला खायला. त्याच्यात पण ॲज युजल भरभरून तूप टाकलेलं आहे. आय गेस सगळ्याच ह्याच्यात भरभरून तूप टाकतात ती लोक. फ्लेवर ऑफ कोकोनट क्रश मध्ये हे बनवलेलं आहे आणि त्यात त्यांनी ड्रायफ्रुट्स टाकलेले आहेत. बेसिकली इट्स काइंड ऑफ स्वीट डिश ओनली. शिरा कसं असतं सिमिलर टू दॅट. सो ऑब्विसली आपल्या शिरा जसा तुपाशिवाय इनकम्प्लीट असतो तसं ह्याच्यावर पण भरून तूप टाकलेलं आहे. एकदम हिट होते त्याची टेस्ट. आणि त्यात तुम्ही बघू शकता इव्हन कोकोनटचे पीसेस आहेत, ड्राय कोकोनटचे. त्यामुळे त्याचा स्वीटनेस अजून एनहान्स होतो. आणि हे जे पोंगल्स आहेत गाईस, या पोंगल्सवर तुम्हाला कॉम्बो ऑफर सुद्धा अवेलेबल आहेत. यू कॅन बाय एनी ऑफ दी 3 पोंगल्स अकॉर्डिंग टू युअर चॉईस अँड यू कॅन ट्राय इट. सो गाईज आपलं जे साऊथ इंडियन स्नॅक जो होता तो पूर्ण खाऊन झालेला आहे. बट इवन यू नो की फिल्टर कॉफी शिवाय आपलं साऊथ इंडियन जे क्विझिन आहे हे कधीच कम्प्लीट नाही होत. सो ते तर एक मस्ट ट्राय आणि मस्ट हॅव आहे.
आणि ते पण असं. हे मिक्स केल्याशिवाय जी मजा आहे, टेस्ट ही मिक्स केल्याशिवाय येत नाही. एकदम ऑथेंटिक कॉफी आहे. जे कॉफी लवर्स आहेत त्यांना स्पेशली माहिती असेल की जी फिल्टर कॉफी असते ते किती ते फील्स येतात एकदम कॉफी पिऊन, एकदम रिफ्रेश्ड वाटतं. मी ही कॉफी संपवते. तुम्ही व्हिडिओला नक्की बघा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.